हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. बघा वातावरण कसं झालं आजचं, कारण काय एवढं आभाळ आलतं ना, असं वाटत होतं पाऊस पडणार आहे. आणि पाऊस तर आलाच सोडा, पण कसं असतंय बघा, पाऊस यायच्या आधी वातावरण असंच होत असतंय आणि इतकं गरम होत होतं ना, काय विचारायला नको. बघा हा कालचा रात्रीचा पण व्हिडिओ आहे, दोन दिवसाचा व्हिडिओ हा मिक्स येत आहे. कारण का बघा रात्री मला भाकरी स्वयंपाक करायला उशीर झाला होता, कारण का साड्या भरपूर होत्या आणि मी जी 4ला साड्यांना पिको फॉल करायला बसली ती मला रात्री 8:30 पावणे 9 वाजली. मग माझ्या लक्षात आलं की बाबा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. मग तिथनं पुढं ती सगळं बंद केलं आणि लाईट तर गेलतीच. मग सगळं आवरून लगेचच स्वयंपाकाला घेतलं. स्वयंपाक करून घेतला आणि जेवणं वगैरे होस्तोवर मला वाटतंय 10:30-11 वाजलेले आणि लाईट रातभर पण नव्हती आमच्या इकडं. मग परत म्हणलं चला आवरू पटापटा आणि मग उठलं की लगेचच आंघोळ वगैरे करून घेतली की लगेच देवपूजा. म्हणलं आता देव म्हणजे 8-10 दिवस झाले घासले नाही ती किंवा डीप क्लिनिंग केली नाही, म्हणलं आता भरपूर स्वच्छ असं करून ठेवावं. म्हणून काय केलं मी लगेचच आंघोळ करून आल्यानंतर देव वगैरे घासायला घेतली आणि घासून घेतली. म्हणलं हे बघा कसं असं म्हणजे त्या मुखवट्यावर आहे का नाही माझा कुंकू म्हणजे असं वल्ला हात लागलेला आणि बरोबर ती असंही वगळाल म्हणजे असं खाली उतरल्यासारखं झाले आणि ती फिसकडल्यावानीच दिसायला लागलं. मग त्याच्यासाठी काय उपाय असला तर सांगा बरं का ताईंनो, म्हणजे कशानं निघलती किंवा असा प्लेन कसा मुखवटा छान दिसला असं ह्याच्यासाठी मला कमेंटमध्ये तेवढं सांगा मी काय करावं म्हणून. आणि हे बघा मी लोणी करून घेतलं, कारण का लोणी पण करायचं होतं मला. मी 2 दिवस झालं लाईटीची वाट बघत होते, म्हणलं आज उद्या किंवा परवा लाईट असली तर करून घ्यावं. पण आज लाईट नव्हती, इन्व्हर्टरवरच मी आपलं करून घेतलं. तरी मला सगळी वरडत होती का करती लाईट, म्हणजे असं इन्व्हर्टर संपल आणि तू केल्यावर असं तसं. मग म्हणलं राहू दे, कारण कसं असतं माहिती आहे का, आता 3-4 दिवस झालं मला लोणी तूप काढायचं आहे तूप कडवायचं आहे असं मी सांगते, पण लाईट काय राहीनाच. म्हणलं काय का होईना तिकडं, म्हणलं आज करूनच घ्यावं म्हणून मी म्हणलं करून घेणार म्हणलं. मग करून घेतलं. बघा लय दिवसातनं मी तुम्हाला असं म्हणजे तूप काढताना किंवा करताना ह्याचा व्हिडिओ दाखवत आहे. हां मी बरेच दिवस झाले म्हणजे व्हिडिओ काढला नव्हता, सहज म्हणलं आज करावं म्हणलं तुमच्याबरोबर एखादी म्हणजे रेसिपी वगैरे. पण आता ह्या 4-5 दिवसात शेअर केली नाही, कारण का भरपूर असा कामाचा लोड आहे ताईनो, जरा मला समजून घ्या बरं का. आणि काय चुकत असलं तरी माफ करा. आणि व्हिडिओ लेट येणार आहे आपला, कारण का नेटवर्क प्रॉब्लेम आहे आज आणि पाऊस पण भरपूर चालू आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ असा लेट येईल तुम्हाला. सकाळी बघा घेवड्याची शेंग करून घेतली आणि अर्धा किलोच्या वर असं तूप निघालं. मग तूप कसं कडलंय बघा. आणि मी तूप कडवताना पान आपलं जे खाऊचं पान असते ना ते एक टाकलेलं आणि जरा पाण्याचा शितोडा दिलता, कारण का तडतडलं ना तूप की चांगलं राहतं तुपाला, म्हणजे असं काहीच होत नाही, व्यवस्थित खायला पण चवीला लागतं. म्हणून मी केलं आणि एखादा मिठाचा खडा टाकते मी त्याच्यात, म्हणजे चवीला लागतं. बघा कसं वाटतंय तूप ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि साड्यांचं बघा संपनाच झालं एवढं असं आहे. चला ताईनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.